नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे, कारण तुम्हाला आता हे दोन कामे लगेच करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला पीएम किसानचा इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सरकारच्या वतीने आता सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आत्ताच्या आत्ता हे एक नवीन कार्ड तुम्हाला आता काढून घ्यायचे आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचे आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल आता झालेला आहे. त्यामुळे लगेचच तुम्हाला ही दोन नवीन कामे आता करून घ्यायची आहेत. कोणकोणती कामे करायची आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही महत्त्वाची माहिती आता तुम्हाला मी सांगत आहे. त्यामध्ये आता जे शेतकरी दोन कामे करतील त्यांनाच इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला येणारा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही दोन नवीन कामे आता करून घ्यायची आहेत. तसेच 2025 मध्ये बदललेल्या नवीन नियमानुसार तुम्हाला तुमची पात्रता देखील आता चेक केली जाणार आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभार्थी यादीमधून आता अपात्र केले जाणार आहे. त्यामुळे कोणकोणते शेतकरी आता या लाभार्थी यादीमधून अपात्र होणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी कधी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल, म्हणजे तुम्ही आतापर्यंत 18 हप्ते पीएम किसान योजनेचे घेतले असतील, तर आता मात्र तुम्हाला सावधान व्हायचं आहे, कारण 2025 मध्ये नवीन नियम आले आहेत. लवकरात लवकर ही दोन कामे तुम्हाला आता करून घ्यायची आहेत. तसेच यामध्ये कोणकोणत्या पात्रता आता सरकारकडून बदलण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनो, नक्की बघा, तुम्हाला कोणकोणती दोन महत्त्वाची कामे आता यामध्ये करायची आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर 19वा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. यामध्ये कोणकोणते नवीन नियम बदलले आहेत आणि तुम्हाला कोणकोणते दोन महत्त्वाची कामे करायची आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. 2024 मध्ये जो तुम्हाला 18 हप्ता मिळाले होते, म्हणजे तुम्हाला 18वा हप्ता जो मिळाला होता, तर तो 18वा हप्ता घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मित्रांनो चुकीच्या पद्धतीने त्यांची जमीन दाखवली होती. अनेक शेतकऱ्यांनी सरकारची गायरान जमीन तसेच कृषी विभागाची जमीन म्हणजे जी सरकारची असते ती जमीन तसेच अनेक प्रकारच्या शासनाच्या जमिनी दाखवून पीएम किसान योजनेचा, आता तुम्हाला माहित असेल पीएम किसानाचा जो हप्ता आहे तर तो चुकीच्या मार्गाने घेतला होता. एका घरातील 4 ते 5 जण असे पीएम किसान योजनेचे 2024 मध्ये हप्ते घेतले होते. त्यामुळे महत्त्वाचे असे बदल आता 2025 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. ज्यामुळे आता तुम्हाला महत्त्वाची दोन कामे करावी लागणार आहेत. यामध्ये पात्रता देखील बदलली आहेत. कोणकोणती पात्रता यामध्ये लावली आहे, तसेच तुम्हाला कोणती दोन महत्त्वाची कामे करायची आहेत सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे. त्याच आधी तुम्हाला हा हप्ता येण्याच्या आधी तुम्हाला लवकरात लवकर ही दोन महत्त्वाची कामे करून घ्यायची आहेत. पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवरून स्पष्टपणे असं सांगण्यात आलं आहे की जे शेतकरी ही दोन कामे आता करणार नाहीत त्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. यामुळे आता तुम्हाला एक महत्त्वाचं कार्ड काढणं गरजेचं आहे. ते कार्ड जर शेतकऱ्यांजवळ नसेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. तसेच अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचे आधी 18 हप्ते घेतले असेल आणि तुम्ही 19व्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुम्हाला आता हे 19वा हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाची दोन कामे करायची आहेत. मित्रांनो, 2025च्या बदललेल्या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी देखील होणार आहे. हा तुमचा अर्ज जो आहे तर तुमचा अर्ज तो चेक करूनच तुम्हाला आता 19व्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जाणार आहेत. कारण मागचे जे काही 18 हप्ते होते तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे मिळाले होते तर ते अनेक शेतकऱ्यांचे हप्ते चुकीच्या मार्गाने बोगस पद्धतीने शेतकऱ्यांनी हप्ते घेतल्याचे सरकारच्या आता लक्षात आले आहे. आणि त्यामुळेच सरकारने आता 2025 मध्ये तुमचा अर्ज चेक करायचे ठरवले आहे. यामधून लाखो शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत. यामध्ये असे पण काही शेतकरी आहेत ज्यांना अजिबात जमीनच नाही, तरी पण ते सरकारची चुकीची जमीन दाखवून म्हणजे गायरान जमीन दाखवून तसेच कृषी विभागाची सरकारची जमीन दाखवून
पीएम किसान योजनेचा आतापर्यंत अनेक हप्ते घेतले आहेत अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा सरकारच्या माध्यमातून आले आहेत। त्यामुळे कोणकोणते शेतकरी आता लाभार्थी यादीमधून अपात्र होणार आहेत याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला महत्त्वाची आता 2 कामे करायची आहेत। कोणती करायची आहेत बघा मित्रांनो, आता तुम्हाला एक कार्ड काढायचे आहे। जर एक कार्ड तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। बघा आता येणारा जो काय असेल ते 19वा हप्ता आहे तर तो तुम्हाला 10 ते 12 दिवसात तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला पण हा हप्ता येऊन बँकेत पडेल, परंतु जे शेतकरी आता तुम्हाला एक कार्ड काढायचं आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं ही कामे करायची आहेत तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। तुम्हाला असं होईल की तुमच्या साईडच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये बँकेत येतील, परंतु तुम्हाला येणार नाहीत। त्याचे कारण तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून एक कार्ड काढायला सांगितलंय आणि महत्त्वाचे काम करायचंय। बघा कोणतं काम करायचंय तर तुम्हाला बघा आता सांगतो मी, लक्षात ठेवा, सर्वांनी लक्षात ठेवा। हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नक्की बघा, कारण हे कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे कृषी विभागाने सांगण्यात आले आहे। कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला आता हे कार्ड काढावेच लागणार आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे कोणतं कार्ड तुम्हाला आता काढायचं आहे सर्वांनी ते लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला जे कार्ड काढायचं आहे ते कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे लागणार आहेत। बघा हे कार्ड अनेक शेतकऱ्यांनी काढलेलं आहे, परंतु चुकीची कार्ड दिल्यामुळे ते कार्ड व्यवस्थित चुकीची जी कागदपत्र आहेत तर ती कागदपत्रे व्यवस्थित न दिल्यामुळे त्यांचे कार्ड हे व्यवस्थित निघाले नाही, ते चुकीचं ओळखपत्र चुकीचं निघाले। त्यामुळे खरं जे काय असेल ते ओळखपत्र कसं घ्यायचं, कागदपत्र कसं घ्यायचं आणि तुम्हाला एक कार्ड कशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचं सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। केंद्र सरकारकडून शेतकरी ओळखपत्र योजना लागू करण्यात आली आहे। जे शेतकरी हे कार्ड काढतील त्यांनाच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार। देशातील प्रत्येकासाठी शेतकऱ्याला ओळखपत्र घेणे अनिवार्य आता करण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेता येईल। तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा तुम्हाला असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं आता गरजेचं केलं आहे, अन्यथा तुम्हाला इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगितलंय। मग हे फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे पाहिजे, मग हे फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा सविस्तर तुम्हाला सांगतो। फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 5 महत्त्वाची कागदपत्रे आता लागणार आहे। त्यामध्ये सर्वात पहिले कागदपत्र बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड खरं तुम्हाला व्यवस्थित निघण्यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्र कोणती लागणार आहेत बघा। आता बघा त्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचा 7/12 उतारा लागणार आहे। तुमचा 7/12 उतारा यासाठी लागणार आहे की सरकारला आता तुमची जमीन बघायची आहे की तुमची जमीन नेमकी किती आहे, कारण 2025च्या नवीन नियमानुसार आता तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला पहिले जी कागदपत्र सांगितले आहे बघा लक्षात ठेवा, पहिलं कागदपत्र तुमचा 7/12 उतारा तुम्हाला आता लागणार आहे तरच तुम्हाला फार्मर आयडी कार्ड निघणार आहे, अन्यथा तुम्हाला हे फार्मर आयडी कार्ड निघणार नाही। आणि फार्मर आयडी कार्ड जर तुम्ही नाही काढले तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। हे झालं पहिलं कार्ड, त्यानंतर पहिलं कागदपत्र। त्यानंतर दुसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यासाठी मिळवायचा आहे कारण 2025च्या बदललेल्या नवीन नियमानुसार तुमचे उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे। मागच्या वर्षी असा कोणताच नियम नव्हता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बोगस पद्धतीने त्यांचे उत्पन्न 10 लाख रुपये 20 लाख रुपये जरी असले तरी सुद्धा त्यांनी पीएम किसान योजनेचे हप्ते घेतले होते। अनेक शेतकऱ्यांचे घरामध्ये 4 ते 5 जण होते, त्यांनी सुद्धा हप्ते घेतले होते, परंतु आता 2025 मध्ये हे बोगसपणा आणि चुकीच्या पद्धतीने हप्ते घेणे बंद होणार आहे। त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढणे गरजेचे ठरले आहे। त्यासाठी दुसरं कागदपत्र लक्षात ठेवा, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। ही झाली 2 कागदपत्र, अजून 3 कागदपत्र सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। अत्यंत महत्त्वाचा नियम तुमच्यासाठी आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो। तिसरे महत्त्वाचे कागदपत्र जे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते म्हणजे बघा आता
तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी यापैकी दोन्हीपैकी कोणती एक रेशन कार्डचे झेरॉक्स तुम्हाला आता जोडायचे आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्ही लक्षात ठेवा, तर ते रेशन कार्डची EKYC केलेलं असलं पाहिजे, तर तुम्हाला हे रेशन कार्ड चालणार आहे। हे रेशन कार्ड यासाठी सरकारने मागवले आहे कारण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे गरीब आणि गरजू लोकांना दिले जाते, त्यामुळे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणं आता गरजेचं आहे। या पिवळे आणि केशरी रेशन कार्डवरती तुमच्या घरातील सर्वांची EKYC झालेली पाहिजे, म्हणजे तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल किंवा तुमची बायको असेल किंवा तुम्ही स्वतः असाल, तर तुमची सर्वांची EKYC केलेलं रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर चौथं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला यामध्ये पॅन कार्ड किंवा आधार कार्ड द्यावे लागणार। तर हे पॅन कार्ड आणि आधार कार्ड म्हणजे तुमची ओळखपत्र असं सिद्ध होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याची सर्वांची म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड याच्या दोन्हींची EKYC जे आहे तर ते करणं गरजेचं आहे। जर तुम्ही याची EKYC केली नसेल तर ताबडतोब तुम्हाला EKYC करणं आता गरजेचं आहे, त्यामुळे याची EKYC लवकरात लवकर करून घ्या। मित्रांनो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासाठी मागवले आहे कारण हे दोन्ही पण डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहेत, कारण हे कागदपत्र तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक असते। म्हणजे तुम्हाला माहित असेल, आधार कार्ड आणि पॅन कार्ड शिवाय तुमच्या बँकेचे खाते ओपनच होत नाही, त्यामुळे तुमच्या बँक खात्याला हे दोन्ही कागदपत्र जोडलेले असते आणि त्यामुळेच तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून मागवले आहे। त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्याची EKYC केलेलं तुम्हाला आता झेरॉक्स द्यायचा आहे, तरच तुम्हाला फार्मर ID कार्ड निघणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो, लक्षात ठेवा, ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला लवकरात लवकर तुमचं फार्मर ID कार्ड काढणं गरजेचं आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढून घ्या। येत्या 10 ते 12 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला PM किसानचा 19वा हप्ता येण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे, त्यामुळे लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।